डॉक्टर डी.वाय. पाटील ऑडिटोरियममध्ये 3 दिवसीय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2014चं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर, आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक मार्क बेसिल, माजी आमदार मंदाताई म्हात्रे, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। या महोत्सवात 250 ते 300 चित्रपट दाखवण्यात येणार आहेत। डॉक्टर डी.वाय. पाटील ऑडिटोरियममध्ये 3 दिवसीय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2014चं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सचिन पिळगावकर, आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक मार्क बेसिल, माजी आमदार मंदाताई म्हात्रे, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, राकेश बेदी, दिग्दर्शक अशोक गुरुजी, दिग्दर्शक इम्तियाज हुसेन तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। अभिनेता हा एक नेत्यापेक्षा अनमोल असतो। फिल्म इंडस्ट्रीसाठी जी काही मदत लागेल ती सिडको करेल, असे आश्वासन सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी दिलं। वैभवामध्ये महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या वैभवामध्ये भर घालण्याचं काम सचिन दादाच्या या इंडस्ट्रीमुळे झालेलं आहे। आणि म्हणून मराठी माणसामध्ये हिंमत आहे, ताकद आहे, सर्व काय आहे, परंतु माणूस मनाने खचलेला आहे। दिल्लीवर 10 हिंमत असते लढाई करायची, शिवाजी महाराजांपासून पेशव्यांपासून इतिहास हलवशा राहणार नाही असा मला विश्वास आहे। समाज मनाला एक प्रकारे चांगल्या प्रकारची माहिती उपलब्ध करून देण्याचं काम या इंडस्ट्रीच्या माध्यमातून होतं। हा इंडस्ट्रीचा महोत्सव या ठिकाणी भरतोय। सिडकोच्या वतीनं जी मदत करायला लागेल ती करण्याचा माझा प्रयत्न राहील। त्या सहकार्याने जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यांना धन्यवाद देतो। आणि पुढच्या वर्षी सिडकोच्या वतीनं इंडस्ट्रीचा कार्यक्रम आम्ही ठेवू, ज्याला चांगल्या प्रकारचं भरभर सहकार्य करू। आणि महापौर इथे आहेत, महापौर आपण दोघं मिळून जर काम करायला घेतलं, इंटरनॅशनल चांगलं मोठं स्टेज जर करायला घेतलं एखादं, तर चांगलं काम आपल्या माध्यमातून होऊ शकेल। सिडकोच्या माध्यमातून चांगलं ऑडिटोरियम सेंट्रल पार्कला आपण चांगलं करूया। तिथे पुढच्या वेळेला यांना आमंत्रण देतो या संयोजकांना, तर पुढचा इव्हेंट त्या ठिकाणी आपण सर्वजण करूया। पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2014चं आयोजन करण्यात आलं आहे। या महोत्सवात जवळपास 250 ते 300 चित्रपटांचं सादरीकरण करण्यात येणार आहे। या उद्घाटनाप्रसंगी मराठीचा सुपरस्टार सचिन पिळगावकर म्हणाला की प्रेक्षक नसेल तर कलाकारही नाही। या इंडस्ट्रीत मला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत। या संपूर्ण प्रवासात तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल मी आभार मानतो। चित्रपट आम्ही बनवतो, आम्ही सिनेमागृहात किंवा चित्रपटगृहात तो लावतो। तो कसा आहे काय आहे हे माहित नसतानाही तुम्ही लोक आपापल्या घरातून निघता, आपले स्वतःचे पैसे खर्च करून तिकीट काढता आणि खुर्चीवर बसता। हा तुमचा आमच्यावर दाखवलेला विश्वास। जेव्हा मी सुरुवात केली होती 50-51 वर्षांपूर्वी, तेव्हा माझं वय होतं 4.5। अर्थातच सगळे माझ्यापेक्षा सिनियर होते, तर त्यामुळे सर्वांकडनं शिकता आलं। सुदैवानं अतिशय मोठमोठ्या लोकांच्या सानिध्यात मला राहता आलं, त्यांच्याकडनं वेगवेगळ्या गोष्टी आत्मसात करता आल्या। तसेच यावेळी सचिनने आपल्या आगामी रियालिटी शो तुझी माझी जोडी सचिन सुप्रिया बद्दल सांगितले। माझा एक टेलिव्हिजन रियालिटी शो आहे, त्याचं नाव आहे सुप्रिया सचिन शो जोडी तुझी माझी। स्टार प्रवाहावरती या सोमवारपासून 3 तारखेपासून सोमवार आणि मंगळवार रात्री 9:30 वाजता ती येणार आहे। आणि एक वेगळ्या प्रकारचा प्रयत्न केलेला आहे, काहीतरी वेगळं करण्याची इच्छा नेहमीच मला असते।
त्यातलाच हा एक वेगळा प्रसंग, वेगळा प्रकार आहे आणि तो प्रेक्षकांना अवश्य आवडेल याची मला खात्री आहे. तर माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनीही या आयोजनाचं कौतुक करत संपूर्ण टीमला आपल्या शुभेच्छा दिल्या. आज आपल्याला इथे पाहुण्यांमध्ये लाभलेले ज्यांना आम्ही लहानपणापासून पिक्चरमध्ये पाहत आलो. लहानपणी तर त्यांचे पिक्चर पाहिले, पण ज्यावेळी ते तरुण झाले आणि त्यावेळी त्यांचे जे पिक्चर आले, मीरा, राधा असे अनेक पिक्चर त्यांनी त्यावेळी, आणि आजही ते पिक्चरमध्ये काम करून स्वतःचे पिक्चर काढतात असे आपल्याला लाभलेले सचिन पिळगावकरजी, आमच्या रोहिताई अडकरजी, त्यांच्या सुद्धा अनेक मालिका पिक्चर मी पाहिल्या. त्यातली स्मरणात राहिलेली भूमिका चालबाज मधली श्रीदेवीच्या मामी झाल्या होत्या, आणि खरोखर आजही ती एक वेगळी भूमिका होती, एक वेगळे चॅलेंज होतं, एक वेगळा मेकअप होतं. म्हणजे त्यात तुम्हीच आहेत की नाही हे लक्षात बऱ्याच लोकांच्या आलं नव्हतं. नंतर कळलं की या रोहिणीताई आहेत. अशा अनेक भूमिकातून मग आई असेल, आजी असेल, ताई असेल, म्हणजे वेगवेगळ्या भूमिका, हिंदी असतील, मराठी असतील, आता मालिका चालू आहेत त्यांच्या. मी रोहिणीताईंना पाहिले आणि आम्ही त्यांनाही आम्हाला फार ते आवडतात आणि त्याच इथे उपलब्ध झालेले आहेत. त्याचप्रमाणे ऑस्कर जो पुरस्कार दिला जातो त्यांचे डायरेक्टर इथे उपस्थित आहेत. व्यासपीठावर बरेच जण मान्यवर आहेत. माझ्या बाजूला हास्य कलाकार राकेश बेदी जी का भी बहुत मैंने देखा है, आपके प्रोग्राम में हमेशा बहुत उनको अतिथि मिलती है और हंसने का मौका मिलता है, इससे सेहत अच्छी बनती है. आज हे सर्वजण आपल्याला इथे उपलब्ध झालेले आहेत आणि नव्या मुंबईमध्ये असे फेस्टिवल व्हावे अशी आमची सगळ्यांची इच्छा होती. आणि ज्यावेळी समीरजी वालावकर आणि सचिन खन्ना हे ज्यावेळी मला येऊन भेटले आणि मला सांगितलं नव्या मुंबईमध्ये आपल्याला नवी मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलची सुरुवात करायची आहे. मला आनंदाची गोष्ट आहे. या नव्या मुंबईमध्ये अनेक फेस्टिवल होत असतात. हे फेस्टिवल होत असताना अनेक लोकांचं सहकार्य आपल्याला लाभत असतं. मी त्यांना प्रमोद हिंदूरावजींजवळ घेऊन गेली, तेही म्हणाले हे फेस्टिवल असं झालं पाहिजे. या डी.वाय. पाटीलचे जे सर्व आहेत, डॉक्टर विजय पाटीलजी, त्यांनाही भेटली. त्यांनी हा हॉल वगैरे उपलब्ध करून दिला. त्यांचे कार्यक्रम असताना सुद्धा त्यांनी हा हॉल दिला 2-3 दिवसासाठी. म्हणजे कधीतरी असे फेस्टिवल इथे झाले पाहिजे. इथल्या लोकांना सुद्धा त्याचा आनंद घेता आला पाहिजे. मला वाटतं सचिन खन्नाजी, आपण जरा जाहिरातीमध्ये कुठेतरी कमी पडलेले वाटतो, नाहीतर आज इथे पब्लिकला बसायला जागा राहिली नसती. आणि खरोखरच मनापासून आनंद आहे की अशी फेस्टिवल पुढच्या वर्षी सुरुवात आहे या सचिन खन्नाची आणि समीर वरवलकरची. पण पुढच्या वेळी हे फेस्टिवल स्टेडियम मध्ये होईल असा मी त्यांना विश्वास देते. शुभेच्छा देते की असे फेस्टिवल होत राहू आणि या सर्व टीमवर्कला माझ्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवी मुंबईमध्ये जसे अनेक फेस्टिवल होतात आहेत, पण नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच फिल्म फेस्टिवल, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल होत आहे आणि ते खरोखरच एक आनंदाची गोष्ट आहे की नव्या मुंबईमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फेस्टिवल होत असताना, इंटरनॅशनल फेस्टिवल होत असताना लोकांना आज मनामध्ये खूप आनंद होत आहे की असे फेस्टिवल होत राहिले पाहिजेत आणि ह्याच्यातून लोकांमध्ये एक चांगला मेसेज जातो की आज आपल्या इकडे सर्व गोष्टी उपलब्ध असताना असे फेस्टिवल होणं पण गरजेचं आहे आणि हे फेस्टिवल घेणाऱ्याला माझ्या शुभेच्छा आहेत. नवी मुंबईच्या फिल्म फेस्टिवलचं आणि त्याच्यात मी ज्युरीची मेंबर म्हणून काम करते आणि मला खरंच बरं वाटतं आहे की वाशीमध्ये असं काहीतरी होतं आहे. कारण मुंबईमध्ये तर मामी वगैरे फेस्टिवल्स आहेत, बरेच फेस्टिवल्स होतात, पण अंतर खूप आहे आणि मामी फिल्म फेस्टिवलला जायला इथून रोज तिकडं जायला फार त्रास होणार आहे. त्यामुळे इथल्या लोकांनी हा फेस्टिवल चालू केला आहे, त्यांचं खरंच अभिनंदन करते. कारण अशा फेस्टिवल्सची गरज आहे एवढ्यासाठी की आपल्याला इतर देशात सुद्धा काय चाललेलं आहे, इतर ठिकाणी काय चाललेलं आहे, त्यांचे ट्रेंड्स काय आहेत आणि आपण कुठे आहोत ह्याबद्दल जास्त माहिती होते. फक्त फिल्म मेकर्सनाच नाही, पण जनरल दर्शकांना सुद्धा. आणि म्हणून मी अभिनंदन करते की असा हा फिल्म फेस्टिवल यांनी चालू केलेला आहे आणि आय विश देम
wish them well many more years to come. A nice first film festival in Navi Mumbai, and I think the films will be great. So I'm very impatient to look at them. And I think also that there's a lot of people coming. That's really nice when you see a theater which is full to look at the films. So nice. So I'm very impatient that it starts. और मेरे ख्याल से ऑर्गेनाइजर्स को थोड़ा सा कॉम्प्लीमेंट करना चाहिए कि उन्होंने बहुत अच्छे तरीके से बेहतर तरीके से उसे ऑर्गेनाइज़ किया है। और मेरी आप कहें तो शुभकामनाएं हैं इसके साथ कि मुझे लगता है ये चलते चलते, चूँकि ऑर्गेनाइजर्स उसके एक अशोक साहब हैं, एक सचिन साहब हैं, एक समीर साहब हैं, उसके साथ उन लोगों की मेहनत और उनके सारे ग्रुप की मेहनत मैं कहूँगा, सलीम साहब हैं करके उसके अंदर, इन लोगों की मेहनत कहीं काम आए और ये चलते चलते एक इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल जो है वो एक ट्रूली इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल बन जाए। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 3ही दिवशी विविध चित्रपट दाखवण्यात येणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV।